तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक, सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. नगर तालुक्यातील मांजरसुंबा या ठिकाणी 26 डिसेंबरला आयोजित केलेली ग्रामसभा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरली. सरपंच रुपाली कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत केवळ नियोजनाचे आराखडेच तयार झाले नाहीत, तर सामाजिक कृतज्ञतेचा अनोखा आदर्श गावानं घालून दिला. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत मांजरसुंबा ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलाय. यावेळी देशाचं रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा आणि समाजातील उपेक्षित घटक असलेल्या विधवा महिलांचा विशेष सन्मान केला गेला. गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्वांना मानाचं स्थान देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरलाय. पंचायत राज अभियानामध्ये गावाला अव्वल स्थानी नेण्यासाठी लोकवर्गणीतून 2 लाख रुपये जमा करण्याचा संकल्प केला गेलाय. विशेष म्हणजे गावातील महिलांनी स्वतःहून पुढे येत 100, 200 ते 500 रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. तर या दातृत्वशील महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार केला गेला. विकसित भारत GPDP आराखडा तयार करून गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्धारही करण्यात आलाय. शासकीय योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं आणि लोकसहभागातून गावाचा कायापालट करणं हेच आमचं ध्येय आहे. महिलांनी पदरमोड करून दिलेल्या मदतीमुळे गावाला नक्कीच मोठा पुरस्कार मिळेल, असा विश्वास सरपंच रुपाली कदम यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत आम्ही हे काम करत आहोत. आमच्या गावामध्ये महिला लखपती 208 महिला लखपती करण्यात आल्या. त्यामध्ये ऑनलाईन पण भरण्यात आल्या. त्यांना ग्रामसंघातून, बँकेमार्फत आणि RF मार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांची उपजीविका देण्यात आली. त्यांना काही सहकार्य लागलं तर ते पण मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये आमच्या गावामध्ये प्रत्येक गटांना 10 लाखापर्यंत कर्ज मिळालेलं आहे. त्यांनी काहीतरी व्यवसाय चालू केले, शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा गायपालन हे व्यवसाय. कोणी स्टेशनरीचं दुकान टाकलं, कोणी मशीन शिलाई काम, कोणी गिरणीचा व्यवसाय सुरुवात केली. त्यानंतर आमच्या गावामध्ये रुपाली कदम ह्या सरपंच आहे, ते आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. त्यानंतर उपसरपंच जालिंदर मच्छिंद्र कदम हे पण आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. माझं नाव सुनीता राजेंद्र कदम. मी आदर्श गाव मांजरसुंबा या गावामध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत जयश्री कदम आणि सुनीता कदम या CRP पदावर कार्यरत आहेत. आज आमच्या गावामध्ये विधवा महिला माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. त्यासाठी आज ग्रामसभा आयोजित केलेली होती. ती आज ग्रामसभा सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्यामधून पार पडली. गावामध्ये शेळीपालनाचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे, 12 दिवसाचं निवासी ट्रेनिंग. त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन यासाठी आम्ही भेटी दिल्यात. आणखी कर्ज बचत गटांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिलेत. महिला लखपती केल्यात. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गांडूळ खत प्रकल्प तयार केला. जीवामृत केले व पशुपालकांचा वंध्यत्व शिबिर आयोजन केले व त्याचे काम केले. गावातील गोठ्यांना भेटी दिल्या, स्वच्छतेविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढून आल्यानंतर जे निवृत्त असे सर्व कर्मचारी यांचा सन्मान या ठिकाणी केला. त्यानंतर मांजरसुंबा या गावामध्ये जवळजवळ 50 महिला या ठिकाणी निराधार आहेत, विधवा आहेत. अशा महिलांचा सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. आणि ज्या महिलांना संजय गांधी निराधार असन किंवा त्यांना ज्या कामाची गरज आपली या ठिकाणी आहे त्यांना या ठिकाणी मदत करण्याचा ग्रामपंचायतीने जबाबदारी घेतली. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो. आणि त्या महिलांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानमध्ये सहभागी होताना लोकवर्गणी देताना प्रत्येक महिलांनी 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानला मदत केली.
सर्व महिलांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. पुढच्या बुधवारी 9:30 ते 10:30 श्रमदान या ठिकाणी होणार आहे. त्या श्रमदानामध्ये गावातील सर्व तरुण मित्र, महिला सर्वांनी सहभागी व्हावं आणि आमच्या गावात असणाऱ्या सर्व महिला बचत गट या गटातील प्रत्येक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कोषाध्यक्ष या सर्व महिलांनी आमच्या या अभियानासाठी, मुख्यमंत्री अभियानासाठी, लोकवर्गणीसाठी मोठ्या सढळ हाताने मदत करावी अशी विनंती करतो. या अभियान काळामध्ये प्रत्येक घरोघरी शोषखड्डे, पाणी, स्वच्छता या सर्व गोष्टीची सर्व कुटुंबांनी काळजी घ्यावी ही विनंती करतो. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जे विधवा महिला यांचा गावातर्फे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना जे अडीअडचणी असतात त्यांच्या जाणून घेण्यात आल्या आणि जे माजी सैनिक म्हणजे रिटायर होऊन इथं आलेले आहे, देशात जे लढाई म्हणजे आपण जे इथं आहोत आज त्यांच्यामुळे इथं आहोत. आज त्यांचा पण आम्ही इथं सन्मान केलेला आहे आणि त्यांच्याकडून पण आम्ही इथं गावासाठी काय काय मार्गदर्शन त्यांच्याकडून पण आम्ही घेतलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांचा पण सत्कार इथं केला आहे आणि असंच इथून पुढेही सर्व योजना आम्ही इथं गावामध्ये राबवणार आहेत. त्यामुळं सर्वांनी या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये सहभागी व्हावं एवढंच सांगते. गावातील बचत गटाच्या महिलांना लखपती दीदी उपक्रमांतर्गत आर्थिक उन्नतीची माहिती दिली गेली. सामाजिक अर्थसहाय्य शिबिराअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना आणि जातीचे दाखले देण्याचा कॅम्पही राबवला गेला. याला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, जालिंदर कदम, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, तलाठी यांसह माजी सैनिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.